आता इकडे राणी जी असते ती तनिषाला हात धरून आता इकडे घरामध्ये महाडिकांच्या घरामध्ये आणते आणि इंद्र आणि तनिषाचा अशा प्रकारे गृहप्रवेश होतो. तर प्रेक्षकांनो आता इकडे राणीला सगळं काही समजलेलं असतं की इंद्र आणि तनिषामध्ये काय झालेलं आहे. जेव्हा तिला हे सगळं कळतं तेव्हा ती इंद्राला विचारते की हे सगळे लिपस्टिकचे डाग कशाचे आहे. त्यावर तो बोलत असतो, अगं राणी ऐक ना, मी तुला सांगणारच होतो, पण आता इकडे त्यावरती काहीच ऐकत नाही आणि बोलते, काय हो सर, असं का वागलात माझ्याशी आणि मी कुठे कमी पडलेत. अहो मी तुमच्यासाठी किती काय काय केलं होतं, माझं अख्खं आयुष्य तुमच्या चरणी वाहिलं होतं आणि तुम्ही असं सगळं काही केलं. आता इकडे ती खूप रडत असते. त्यावर तो बोलत असतो, हे बघ राणी माझं ऐकून तरी घे. तो तिला स्पर्श करायला जाणार तितके ती बोलते की हात नाही लावायचा मला, तुम्ही तो हक्क गमावलाय. त्यावर ती बोलते की सर खरंच मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि असं काय केलं तुम्ही. त्यावर तो बोलतो, हे बघ ना राणी, असं नको ना माझ्याशी वागू आणि प्लीज मला इंद्रजीत बोल ना, सर नको बोलू ना, असं मला गिल्टी फील होतंय ग. त्यावर ती बोलते की सर तुम्ही तो हक्क गमावलाय. आणि आता इकडे ती बोलत असते की आता हे सगळं मी नाही बघू शकत, हे सगळं मी नाही सहन करू शकत आणि म्हणून मी चालली आहे. आता असं म्हणणार तितक्यात तो बोलतो, हे बघ ना राणी तू नाही नको जाऊ ना. आता असं म्हटल्याबरोबर एकदम तो तिच्या पायात पडतो. त्यावर ती आता इकडे त्याला धक्का देते आणि तिथून जाते. आता एकदम तो जोराने दचकून उठतो आणि एकदम राणी असा किंचाळतो. त्यावर राणी एकदम उठते आणि बोलते, सर काय झालंय, तुम्ही खूप म्हणजे वाईट स्वप्न बघितलं का. हे बघा सर तुम्ही शांत व्हा आधी. त्यावर तो खूप म्हणजेच त्याला खूप घाम वगैरे फुटलेला असतो, तो खूप थरथर कापत असतो. त्यावर ती बोलते, सर इकडे या. आणि ती मांडीवर म्हणजे त्याचं डोकं ठेवते आणि त्याला थापडत असते आणि बोलत असते, सर सगळं काही स्वप्न विसरून जा आणि हे सगळं स्वप्नच होतं बरं, खरं नाही होणार. त्यावरती बोलते, सर तुम्हाला मी डोक्याला तेल लावून देऊ का, म्हणजे तुम्हाला झोप वगैरे येईल. त्यावर तो मनातल्या मनात विचार करतो की राणी माझ्यावर किती विश्वास ठेवते, मी सगळं तिला सांगून देऊ का. नाही नाही इंद्रा, तू आता काही सांगू नको, जर राणी तुला सोडून गेली तर. आता इकडे सकाळ झालेली असते. इकडे सगळेजण हॉलमध्ये बसून असतात. त्यावर आबा बोलतात, काय रे आबा कसलं टेन्शन, काय रे इंद्रा तुला कसलं टेन्शन आहे का, झोप नाही झाली का व्यवस्थित. त्यावर तो बोलतो, नाही आबा एकदम मी व्यवस्थित आहे. त्यावर राणी येते आणि बोलते, नाही आबा हे ना कसलं तरी खरंच टेन्शन घेत आहे, रात्री सुद्धा एकदम दचकून उठले होते. त्यावर आता इकडे ते मालती बोलते, काय काय रे इंद्रा हे सगळं काय चाललंय तुझं. त्यावर तो बोलतो, काही नाही, ते काय आहे ना 2 दिवसांपासून झोप झालेली नाही, असं म्हणजे वेगळंच फील होत होतं. आता इकडे त्यावर ते बोलतात, अरे मग डॉक्टरांकडे दाखव ना. त्यावर आता इकडे तितक्यात काकी येतात त्यांनी बोलतात की चला मिसळ रेडी आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे अजित बोलतो, वाव मिसळ. आता इकडे इंद्रा मनातल्या मनात विचार करतो की इंद्रा तू आज नाश्त्यामुळे सुटला, पण असंच जर तू विचार करत राहशील, असंच टेन्शनमध्ये दिसशील, तर तुला असेच खोदू खोदू क्वेश्चन्स विचारले जाणार आणि म्हणून तू एकदम फ्री राहा, एकदम म्हणजे हसू वगैरे ठेव, असं तो स्वतःला समजावत असतो. तितक्यात आता इकडे तनिषाचा फोन येतो. आता राणीच्या हातात मोबाईल असतो. त्यावर आता इकडे तो म्हणजे त्याच्या हातातून हिसकावतो आणि बोलतो, आणि इकडे मी बोलतो काही कामाचं असेल ना. त्यावर तो आता इकडे फोन उचलतो आणि बोलतो की तनिषा बोल ना. त्यावर आता इकडे तनिषा बोलते की इंद्रा मी ना आज फॅक्टरीमध्ये येणार नाही, मला ना जरा म्हणजे बरं वाटत नाही आहे, आपल्यामध्ये जे काही पण झालं आहे ना त्यानंतर मला खूप ऑकवर्ड फील होतं आहे, खूप गिल्टी फील होतं आहे, मला कसं होतं आहे ना मी तुला सांगू शकत नाही. त्यावर तो बोलतो, अच्छा अच्छा ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, तू आज नको येऊ, मी आज सगळं काही हँडल करेल ऑफिसमध्ये. आता असं म्हणल्याबरोबर घरचे विचारतात, काय झालं इंद्रा, का नाही येते ती, काही बरं वगैरे नाही आहे का. त्यावर तो सांगतो, काही नाही तिला बरं नाही आहे बोलते, म्हणजे बॅक पेन होतंय. त्यावर आता इकडे सगळे बोलत असतात, खूप म्हणजे होते का. त्यावर इकडे मालती बोलते, खूप जर तिला बरं वाटत नसेल तर आपण इकडे आणायचा का. त्यावर इकडे राणी बोलते, सर चला की आपण जाऊन बघूया आणि जर खरंच खूप बरं नसेल तर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊया की. त्यावर तो बोलतो, नाही नाही असंच गाडीमुळे ड्रायव्हिंग करताना काही झालं असेल, तिने घेतलेच म्हणते पेन किलर, तर ती होईल ठीक. आणि आता इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे, ती आज येणार नाही तर आज खूप काम आहे ना, मी निघतो. तो आता कसं बसं तिथून सुटलेला असतो. इकडे फॅक्टरीमध्ये पोहोचल्याबरोबर तो आता इकडे तनिषाला फोन करतो. बोलतो, अगं तनिषा जरा मला समजून घे ना, अगं तिथे सगळे आजूबाजूला माझ्या घरचे होते, त्यांना मला सांगावं लागलं तुझं की बॅक पेन आहे म्हणून, जर तुला काही फोन आला तर तू हेच सांग. त्यावरती बोलते, हो हो ठीक आहे इंद्रा, तू जसं सांगशील ना मी तसंच वागेल. आता इकडे ती मुद्दामून नाटक करत असते. इकडे राणी बोलत असते, आबा मालती मॅडम मी काय म्हणते, तनिषा मॅडम एवढं सगळं सोडून आपल्या इथे राहते आहेत आपल्यासाठी, तर मी त्यांना जरा बघून येऊ का. त्यावर आता इकडे ते बोलतात, हो हो जा जा. आता इकडे राणी तिथे पोहोचल्याबरोबर इकडे ही विचार करते की म्हणजे आता इकडे मुद्दाम नाटक करते तनिषा की बॅक पेन होते म्हणून. त्यावरती आता इकडे दाखवत असते की खूपच दुखत आहे. त्यावर इकडे राणी आतमध्ये आल्याबरोबर ती बोलते की सगळं बरोबर आहे ना तनिषा मॅडम, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का, डॉक्टरांना बोलवलं का. त्यावरती सांगते की हो मी आताच गोळ्या घेतल्यात, आता मला बरं वाटते. त्यावर तिकडे तनिषा बोलते,
राणी मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. आधी तू मला प्रॉमिस कर की तू म्हणजे इंद्राला काही सांगणार नाही यातलं. आणि आता इकडे ती खूप विश्वासात घेते, तिच्या हातात हात वगैरे ठेवते. आता इकडे त्यावरती बोलते, सांगा ना तनिषा मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मी नाही सांगणार कोणाला. त्यावरती बोलते की मी जे हे 15 करोड फॅक्टरीसाठी जे जमा केले होते ना, ते मी माझं स्वतःचं जे घर आहे ते गहाण ठेवलं होतं आणि त्याचे पैसे आहेत. आणि रोज मला आई फोन करून विचारतीये. आता हे सगळं मला सहन होत नाहीये. आणि इतकंच नाही तर मी म्हणजे इंद्राला नाही सुद्धा म्हटलं नसू म्हणजे मी इंद्राला नकार सुद्धा नसतात दिला. आणि इतकंच नाही तर आता मला ना इतकं खूप एकटं एकटं फील होतंय. मला घरच्यांची आठवण येते ग आणि ती रडत असते. त्यावर इकडे राणी बोलते, हे बघा मॅडम, तुम्ही असं काय करताय आणि तुमचं ते सुद्धा घर तुमचंच आहे की. चला बरं आता चला, तुम्ही सगळी बॅग पॅक करा, आपण जाऊया आताच्या आता. त्यावर तनिषा बोलते, नाही नाही नको, इंद्राला आवडणार नाही ना. त्यावर ती सारखं सारखं हेच बोलत असते. त्यावर इकडे राणी बोलते, का असं तुम्ही का बोलत आहेत, काय प्रॉब्लेम असेल इंद्रजित सरांना, तुम्ही काय बोललात का. त्यावर ती बोलते, नाही तूच विचार की, तुलाच काहीतरी तो सांगेल. त्यावर आता इकडे ती लगेचच इंद्राकडे जाते आणि बोलते, सर सांगा ना तुम्ही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तनिषा मॅडम आपल्याकडे जर राहायला आला तर. त्यावर तो बोलतो, काही नाही ग, असं काहीच नाही. त्यावर इकडे ती बोलते, तुमच्यात काही झालंय का भांडणं वगैरे. त्यावर त्याला आठवतं त्या रात्री काय घडलंय ते. त्यावरती बोलते, नाही ना तुम्हाला प्रॉब्लेम, चला मग चला आपण जाऊया. आता तिकडे ते लगेच तिच्या रूमवर पोहोचतात. त्यावर आता इकडे ते दोघंही तिथे आलेले असतात. राणी बोलते, बघा की तनिषा मॅडम आता हे सुद्धा आलेले आहेत, चला की आता. त्यावर आता इकडे तीच बोलत असते, चला चला चला. आता इकडे तनिषा इंद्राकडे बघत असते. त्यावर इकडे राणी बोलते, अहो इंद्रा, तुम्ही असं काय बोलतायत, असं काय बघतायत, बोला की तुम्ही काहीतरी, म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की तुम्हाला सुद्धा म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. त्यावर तो बोलतो, हो हो, तू आमच्यासाठी काही परकी नाहीये तनिषा, आईच तरी चालेल. त्यावर आता इकडे ती बोलते, बरं ठीक आहे. आता इकडे राणीच तिच्या हाताने बॅग वगैरे पॅक करते. आणि आता इकडे ती मालतीला सांगायचं म्हणून आता इकडे बाहेर रूमच्या बाहेर जाते आणि फोनवर बोलत असते. त्यावर आता इकडे तनिषा इंद्राला बोलते, इंद्रा तू बोल ना काहीतरी, अरे मला ना असं ऑकवर्ड फील होतंय. आता इकडे त्यावर तो बोलतो, आपल्यात काहीच झालेलं नाही बरं, तू सगळं काही क्लिअर कर डोक्यातून. असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अच्छा म्हणजे तू सगळं काही विसरलास. अरे तुला मी सांगू शकत नाही मी आता कसं फील करते. अरे मला एखादं टिश्यू सारखं फील होतंय, म्हणजे तू माझा वापर केला, यूज केला आणि मला फेकून दिलं. अरे तुला सुद्धा काही वाटत नसेल पण मला खूप काही वाटतंय. अरे तू त्या दिवशी नशेत नव्हता पण मी नशेत नव्हती ना, आणि मी तुला थांबवू सुद्धा शकली नाही. माझंच चुकलं सगळं काही. हे बघ आता मी राणीला जाऊन सांगू का की मला नको नेऊ म्हणून, मी सगळं काही सांगू का खरं. त्यावर तो बोलते, हे बघ तू तनिषा शांत हो. आणि बरं ठीक आहे, मी मान्य करतो की माझं चुकलं, आणि प्लीज तू जरा एक्सप्रेशन व्यवस्थित ठेव बरं. आता हा तर भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे हे तिघही तिथे आलेले असतात, म्हणजेच महाडिकांच्या घरी. आणि आता इकडे तनिषा आणि इंद्र बाहेरच उभे असतात. इकडे राणी बोलते की आता तुम्ही काय दारातच उभी राहणार आहेत का मॅडम, आणि तिचा हात धरून तिकडे ती आतमध्ये घेत असते. इकडे तनिषा लगेचच इंद्राचा सुद्धा हात धरते आणि ते दोघंही म्हणजे तनिषा आणि इंद्राचा एखाद्या नव्या लग्नासारखा गृहप्रवेश होतो. इकडे तनिषा मनातल्या मनात बोलते, राणी आज तुम्हाला घरात घेतलं ग, पण आता हे सगळे घरचेच तुला या घरातून बाहेर काढणारच आहे. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.